आणि त्या यूट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक आमच्या समवेत जुळले, त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आता या पुढील सामन्याला सुरुवात होते. टीम 13 विरुद्ध टीम 14 म्हणजेच शैलेश महाडिक एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला कल्पेश, असे दोन संघ पाहायला मिळतात. आणि दोन्ही संघांना विनंती आहे, सामना सुरू होण्यापूर्वी आपला एक्स्ट्रा प्लेयर आपण त्वरित समालोचन कक्षामध्ये पाठवा. दोन्ही संघांना विनंती आहे, एक्स्ट्रा प्लेयर आपण त्वरित समालोचन कक्षामध्ये पाठवा अथवा सामन्याला सुरुवात होणार नाही, आपण याची नोंद घ्यायची आहे. मॅच ऑफिशियल्स पंचांना देखील विनंती आहे, उमेशजी पाटकर, दोन्ही संघांचे एक्स्ट्रा प्लेयर समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे, आपण याची नोंद घ्या अथवा सामन्याला सुरुवात होणार नाही. दोन्ही कर्णधारांना विनंती, एक्स्ट्रा प्लेयर अथवा प्रतिनिधी आपण त्वरितच समालोचन कक्षामध्ये पाठवा. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. 2020 ही स्पर्धा माधव मंत्री क्रिकेट टुर्नामेंट 2025. आज या स्पर्धेचा पहिला दिवस, दुपारचं सत्र, थाटा माटा जल्लोषात आनंदाच्या वातावरणात ही स्पर्धा पाहायला मिळते. सगळ्यांचं लक्ष या स्पर्धेवर आहे. चला, एक्स्ट्रा प्लेयर आपण या समालोचन कक्षामध्ये, दोन्ही कर्णधारांना विनंती आहे प्लीज. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असणारे एक्स्ट्रा प्लेयर अथवा प्रतिनिधी आपण त्वरित समालोचन कक्षामध्ये यायचंय. वाईड बॉल. सर थांबवा प्लीज, मॅच थांबवा प्लीज. ते गुणलेखक थोडेसे ग्लिच होत आहे, टेक्निकल इश्यूज आहेत. या पुढील सामना टीम पुणे 2 विरुद्ध कोल्हापूर 1 म्हणजेच सुधीर आणि त्यांच्या समवेत वीर काटके, दोघांना विनंती आपण याची नोंद घ्यायची आहे. या पुढील सामना दोन्ही संघांमध्ये रंगताना पाहायला मिळेल. पुणे 2 वर्सेस कोल्हापूर 1. गोलंदाजी करत असलेल्या संघाला विनंती आहे, आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवा प्लीज. अभी गया क्या? आ गया, लॉक कर दे यही फ्रेम में, थोड़ा वाइड आ रहा है. हाँ हाँ. जेमिन आणि ओमकारी जोडी आपण पाहतो बॅटिंग साठी. गोलंदाजी, बॉलर नेम प्लीज. भास्कर, ओव्हर नंबर 1. यस, लेट्स प्ले. वाईट बॉल हाताळला होता गोलंदाजाने आणि त्यानंतर आता या सामन्याला सुरुवात होते. भास्करचे पहिले षटक सोडून दिलेला हा बॉल, अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा गोलंदाजाने केला. आणखीन एक वाईट बॉल, 2 धावा धाव फलकावर झाल्यात. दुपारचं सत्र आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर शैलेशजी महाडिक यांचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला कल्पेशजी यांचा संघ म्हणजेच टीम 13 विरुद्ध टीम 14 हा सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. आणि यानंतर मात्र आउट स्टेशनला सुरुवात होईल. पुढचा बॉल देखील सोडून दिलाय. आता आणखीन एक पाहायचंय पंचांकडे सगळ्यांच्याच नजरा जातील. यस, आणखीन एक वाईट बॉल, लगातारचे 3 चेंडू वाईट बॉल हाताळलेत गोलंदाजाने. या पुढील सामना पुणे 2 वर्सेस कोल्हापूर 1. सामन्याचा टॉस देखील केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये, आपण याची नोंद घ्या. पुणे 2 वर्सेस कोल्हापूर 1. 3 धावा धाव फलकावर झाल्यात, कारण 3 अवांतर धावा आल्या होत्या गोलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना. आणि त्यानंतर आता मात्र नवीन गोलंदाजाला आमंत्रित केले गेले. गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आलाय. बॉलर नेम प्लीज. नवीन गोलंदाजाचं नाव सांगा. चांगला बॉल आहे, पहिलाच बॉल हाताळत असताना पहिला बॉल फलंदाज बीट झाले होते. डॉट बॉल आलाय, रन मात्र मिळणार नाहीये. 3 धावा धाव फलकावर झालेत.
ओहो, यावेळेला काय बॉल हाताळलाय, प्रचंड वेगातला बॉल होता आणि आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळते. 2 चेंडू आतापर्यंत या नवीन गोलंदाजाने हाताळलेत, एकही धाव खर्च केली नाहीये. पुढचा बॉल जर आपण पाहिलं तर आता हा वाईट बॉल असणार आहे. पुणे 2 वर्सेस कोल्हापूर 1. दोन्ही कर्णधारांना विनंती, आपण टॉस साठी या. टॉस बॉक्स मध्ये विनंती असणार आहे दोन्ही कर्णधारांना. एक महत्वपूर्ण सामना, आउट स्टेशनचे हे सामने पाहायला मिळतील. एका बाजूला पुणे 2 आणि दुसऱ्या बाजूला कोल्हापूर 1. यावेळेला चांगला बॉल, बरोबर बॉल हाताळला होता आणि हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र या ठिकाणी बाहेर काढलं होतं गोलंदाजाने. यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला, फुलर लेनचा बॉल होता. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय, फलंदाजाला कळला देखील नव्हता, बरोबर गेला यष्टीरक्षकांच्या हातामध्ये डॉट बॉल. यावेळेला बॅकफुटवर आलेत, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत मिड ऑनला आणि आता या बॉलवर धावाच्या स्वरूपात मोठा धक्का, पहिला विकेट, फलंदाज बाद. ओमकार माघारी परतलाय. मिडॉल मध्ये फिल्डर होते, चांगला प्रयत्न त्यांनी केला आणि त्यानंतर हा थ्रो आणि विकेट. नवीन फलंदाज आता ओमकार बाद झाल्यानंतर सुशांत मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज सुशांत. चांगला बॉल आहे, पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल, रन मिळणार नाहीये, डॉट बॉल. म्हणजेच पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावर. चार धावा धावफलकावर झाल्यात. म्हणजेच काय, पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजाने 3 वाईट बॉल हाताळले होते आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आला. या गोलंदाजाने 5 बॉलमध्ये अवघी 1च धाव खर्च केली आणि म्हणूनच की काय 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. सारस्वत बँकेच्या वतीनं आयोजित केलेली तुम्हा आम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा आहे. नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं गेले. आता ऑन साइडला फटका खेळला अलॉंग विथ द कार्पेट. डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर होते, थ्रो करायला थोडासा उशीर झालाय, त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला आणि तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या गेलेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 6. या आकड्यावर 6 ऑन बोर्ड. आपटलेला बॉल, बॅकफुटवर येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर प्रयत्न चांगला केला होता त्याने आणि तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. प्रत्येक धाव महत्वाची असणार आहे या मॅच मध्ये. आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर टीमची 7. या आकड्यावर 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावर झालेत. टीम कोल्हापूर 1. कर्णधार आपण टॉस साठी या. टॉस बॉक्स मध्ये टीम कोल्हापूर 1. समोर उडवलेला हा बॉल, फिल्डर आहेत लॉंग ऑफला, प्रयत्न करताय झेल टिपण्याचा आणि तोपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 9. 9 ऑन बोर्ड. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 9 धावा धावफलकावर झाल्यात. पहिल्या डावाचा खेळ आपण पाहतोय मैदानामध्ये रंगत असताना. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रातीला पहिला सामना मैदानामध्ये रंगतोय. दुपारी बरोबर 1:30 वाजलेत. घड्याळामध्ये 1:30 आणि आता हा सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. कडाक्याचं ऊन आहे. मिडॉल मध्ये फिल्डर होते, चांगला प्रयत्न त्यांनी केलाय. चांगला थ्रो पाहायला मिळाला मिडॉल मध्ये असलेल्या फिल्डर कडून आणि 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 10. या आकड्यावर 10 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 10 धावा धावफलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. आता आणखीन एक बॉल सोडून दिलेला वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धावेची भर होईल धावसंख्येमध्ये. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. 11 धावा धावफलकावर झाल्यात. 11 ऑन बोर्ड. 66 संघांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. भारतातील 66 नामवंत संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेला चांगला बॉल फुलर लेनचा पाहायला मिळाला. 1 धाव पूर्ण केली. 1 चोटी धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावर 12. या आकड्यावर 10 चेंडूंच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावर झाल्यात. आता नवीन गोलंदाजाला आमंत्रित केले गेले. बॉलर नेम प्लीज. गोलंदाजाचं नाव सांगा, विनंती आहे प्लीज. सुशांत. सुशांत आलेत गोलंदाजीसाठी. ओव्हर नंबर 3. अजूनही शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत.
कोल्हापूर 1 वर्सेस पुणे 2 हा सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळेल. हा सामना संपल्यानंतर वाईट बॉल असणाऱ्या अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. पुणे 2 वर्सेस कोल्हापूर 1 नेक्स्ट मॅच. एका बाजूला कोल्हापूर, दुसऱ्या बाजूला पुणे. हा वाईट बॉल असणार आहे. आता पाहायचंय पंचांकडे. निर्णय आला. यस, पंचांचा वाईट बॉल. आणखीन एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या पुन्हा एकदा एक धावेच्या मदतीने पुढे सरकली आहे आणि जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 14 या आकड्यावर. 14 धावा धावफलकावर झाल्यात. हे चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. प्रत्येक गोष्टीकडे आयोजन समितीचं देखील लक्ष आहे. मग खेळाडूंना नाश्त्याची व्यवस्था असेल, खेळाडूंना जेवणाची व्यवस्था असेल, खेळाडूंना राहण्याची व्यवस्था असेल, खूप सारं योगदान संपूर्ण आयोजन समितीचं लाभलंय. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. आता पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो. आता नो बॉल असणार आहे. आता नो बॉल म्हणजे पुढील बॉल फ्री हिट. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. नो +1 अशा 2 धावा मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. 16 धावा धावफलकावर झाले. 16 ऑन बोर्ड. पंचांच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर विवान जाधव आणि त्यांच्या समवेत उमेशजी बाटकर. आणि पुढील सामन्याचा आता टॉस केला जातोय. आउट स्टेशनला आता सुरुवात होतीये. पहिला सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. कोल्हापूर 1 वर्सेस पुणे 2. एका बाजूला MH12, दुसऱ्या बाजूला MH09. हा सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळेल. हा सामना संपल्यानंतर आणि त्या सामन्याचा आता केला जातोय टॉस. पुणेरी मिसळ एका बाजूला आणि कोल्हापुरी पांढरा तांबडा रस्सा एका बाजूला पाहायला मिळणार आहे नेक्स्ट मॅच मध्ये. आता वाईट बॉल आणि +1 अशा 2 धावा पुन्हा एकदा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता 2 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 18 ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकावर झाल्यात. पुढील मॅचचा आता केला जातोय टॉस. मान्यवरांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जाईल. एका बाजूला कोल्हापूर आहे, एका बाजूला पुणे आहे. आपटलेला बॉल होता. बॅकफुटवर आले. पंच करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत. डीप मधून बॉल पर्यंत पोहोचलेत. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न. कॉल दिलाय जरूर आणि 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात. बेंगलोर, पुणे, सुरत, औरंगाबाद, कोल्हापूर विविध ठिकाणून म्हणजेच भारताच्या प्रत्येक भागातून ही स्पर्धा खेळण्यासाठी हे सर्व खेळाडू दाखल झालेत. आता टॉस केला जातोय नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला कोल्हापूर, दुसऱ्या बाजूला पुणे. आणि टॉस देखील झालेला आहे. पुणे या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. पुणे ऑन द टॉस इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. हो, यावेळेला जर आपण पाहिलं तर फटका खेळलाय आणि गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होत असताना मात्र फिल्डर पोहोचलेत बॉल पर्यंत आणि धाव पूर्ण केली आहे. एक ओव्हर थ्रोच्या स्वरूपातील आणखीन एक धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. येस, विनंती आहे सर्व खेळाडूंना आयोजन समितीच्या माध्यमातून जे प्लेयर डगआउट आहे त्या डगआउट मध्ये आपण आसनस्थ व्हा विनंती असेल. ज्या संघाचा सामना सुरू आहे त्या दोन्ही संघांना विनंती आहे. जो 2 डगआउट्स आहेत त्या डगआउट मध्ये आपल्या सर्व खेळाडूंना विनंती आपण आसनस्थ व्हायचं आहे. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल फुल टॉस होता, मिस केलाय, सोडून दिलेला हा बॉल वाईट बॉल असणार आहे. आणखीन एक अतिरिक्त धावेची भर होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावर 24 धावा धावफलकावर झालेत. महत्वपूर्ण सामना मैदानामध्ये रंगतोय. आपटलेला बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर नाहीये. नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात. डे नाईट, दिवस रात्र ही T20 स्पर्धा आपण पाहतोय. 1 शॉट आहे म्हणजेच एकच धाव असणार आहे. प्रत्येक गोष्टीकडे पहा पंचांचं देखील लक्ष आहे. स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेमध्ये विवान जाधव आहेत. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये उमेश पाटकर आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये संजीव पाटील. आणि या संपूर्ण स्पर्धेवर लक्ष ठेवून आहेत आमचे महाराष्ट्राचे महापंच युवराजजी भालेराव. वा, काय फटका खेळलाय. बॅकफुटर येऊन पुल करण्याचा प्रयत्न. पुल झालाय अनसक्सेसफुल. झेल टिपला गेलाय आणि विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलाय. आउट.
हा बॉल आता पुन्हा एकदा नो बॉल पंच घोषित करतायत. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल बॅकफुटवर आले, पंच करण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर धावतोय, पळतोय, तोपर्यंत बॉल निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. थोडेसे बॅकफुटवर गेले, चेंडूचा अंदाज घेतला, शेवटच्या क्षणाला बॅट फिरवली आणि बॉलला पाठवून दिलं सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 30 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. आता फटका फसलाय आणि आता यस फलंदाज माघारी परतलेत. विकेट. बॅटला स्पर्श केला होता बॉलने आणि बरोबर यष्टीरक्षकाने झेल टिपल्यानंतर आता हा जल्लोष साजरा होताना पाहायला मिळतोय. विकेट. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. विकेट्स पडतायत. एका बाजूला खिंड लढवतोय फलंदाज आणि दुसऱ्या बाजूने विकेट्स येताना पाहायला मिळत आहेत. आता आणखीन एक चेंडू वाईड बॉल पंच घोषित करतायत. आणखीन एक अतिरिक्त धाव आली आहे. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे सरकेल. आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची 31 धावा धाव फलकावर झाल्या. 31 ऑन बोर्ड. आता यावेळेला चांगला बॉल हाताळलाय. रन मिळणार नाहीये म्हणजेच काय डॉट बॉल. 31 ऑन बोर्ड. 31 धावा धाव फलकावर झाल्यात. 66 संघांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. पुन्हा एकदा वाईट बॉल. आणखीन एक अतिरिक्त धाव. महागडे षटक म्हणावं लागेल. अवांतर धावा खूप सारे येत आहेत या षटकामध्ये. पुढचा बॉल पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. स्टेप आउट झाले होते जरूर. फुलटॉस बॉल पाहायला मिळाला. फिल्डर कडून चूक होतीये. बॉल अडवण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला बॉलला आत ढकलण्याचा प्रयत्न केला होता जरूर पण तो प्रयत्न मात्र फसलाय आणि बॉल मात्र निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. म्हणजेच काय आता या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची 36 धावा धाव फलकावर झाल्यात. पुन्हा एकदा बॉल सोडून दिलाय. आणखीन एक आता पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. विवान जाधव यांचा इशारा व्हाईट बॉल असणार आहे. अवांतर धावा येत आहेत. चौकार षटकार आलेत या षटकामध्ये. महत्वाचं योगदान आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांकडून. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय आणि या बॉलवर काय घडतंय मैदानात. विकेट आली आहे. फलंदाज बाद झालेत.
38 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 20 चेंडूंमध्ये 38 धावा करायचे. 20 बॉल 38 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे हा सामना जिंकण्यासाठी. कोणता संघ सामना जिंकणार पाहायचे. चला 2 बॅटर या. सलामीवीर फलंदाजांना विनंती आपण मैदानामध्ये या. दोन्ही कर्णधारांना विनंती एक्स्ट्रा प्लेयर आपण पाठवा समालोचन कक्षामध्ये प्लीज. बॅटिंग करत असलेला संघ आणि गोलंदाजी करत असलेल्या संघा दोघांनाही विनंती आहे प्लीज. कारण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे, बेस्ट बॅटर द्यायचा आहे, बेस्ट बॉलर द्यायचा आहे, मॅन ऑफ द सिरीज द्यायचं आहे. त्यासाठी आम्हाला फलंदाजांची आणि गोलंदाजांची नावं ठाऊक असणं गरजेचं आहे. विनंती आहे. वीस बॉल आणि 38 धावांची गरज आहे. 20 मध्ये 38 धावा करायचे. 20 बॉल 38 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण असणार आहे. आता या दुसऱ्या डावाला सुरुवात होती. यानंतर हा सामना पाहायला मिळेल पुणे 2 वर्सेस कोल्हापूर 1. पुणे 2 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. पुणे 2 वॉन द टॉस, इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. वीस बॉल मध्ये 38 धावा करायचे आहेत. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. 38 धावा कराव्याच लागतील सामना जिंकण्यासाठी बॅटिंग करत असलेल्या संघाला. पहिलाच बॉल फुल टॉस होता, मिस केलाय आणि यष्टीरक्षक देखील बीट झाले होते, त्याच्याकडून देखील चूक झाली आणि त्यानंतर मात्र हा बॉल निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार. सर फक्त चौकारच आहे ना? येस, ओनली 4 रन्स. पंचांचा इशारा आलाय. हा चौकार असणार आहे आणि या 4 धावांच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडलंय. पुढील बॉल बरोबर हाताळलाय. खोलवर टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला फटका खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, त्याच्याकडून थोडीशी चूक झाली, फंबल झाली आणि तोपर्यंत आता 2 धावा धावून पूर्ण केल्या गेलेत. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची 6 या आकड्यावर. कारण पहिला बॉल हाताळत असताना चौकार आला होता आणि त्यानंतरच्या बॉलवरती या दुहेरी धावा येताना पाहायला मिळत आहेत. ज्यावेळेला फटका खेळलाय, फिल्डर आहेत ऑन साइडला, फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन मधून फिल्डर पोहोचलेत बॉल पर्यंत. 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या आहेत आणि आता पुढील मॅचचा टॉस केला जातोय. प्रत्येक धाव मात्र महत्वाची असणार आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. आणखीन एक बॉल. यावेळेला देखील आपण पाहिलं तर फटका खेळलाय, फिल्डर आहेत आणि 1 धाव मात्र धावून पूर्ण केली गेली आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 9 या आकड्यावर. 9 धावा धाव फलकावर झाल्यात. 38 धावांचं लक्ष्य टार्गेट सेट केलं 38 धावांचं आणि ते पूर्ण करणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. पुढील मॅचचा आता टॉस केला जातोय. महत्वपूर्ण सामना आहे. फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला फटका खेळलाय, फिल्डर आहेत, बघतायत, पळतायत, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, बॉलला अडवलंय त्या ठिकाणी आणि त्यानंतर या 2 धावा धावून पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न केला जातोय का? यस, तिसरी धाव देखील आता धावून पूर्ण केली आहे. म्हणजेच काय, आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची 12 या आकड्यावर. 12 ऑन बोर्ड. 12 धावा धाव फलकावर झाल्यात.
5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 12 धावा धाव फलकावर. पंधरा धावा धाव फलकावर झालेत. 15 ऑन बोर्ड. चांगला बॉल आहे, बरोबर हाताळला होता गोलंदाजाने. या बॉलवरती एकेरी धाव आली आहे जरूर. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर आता पुढे सरकली. लेगबाईची धाव आहे ती टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. बॉल सोडून दिला होता आणि या सोडून दिलेला बॉल पंच मात्र वाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, फटका खेळला. यावेळेला उंची जास्त गाठली आहे, लांबी पाहायची आहे. आणि या बॉल वरती काय घडलंय पहा मैदानात. सर डिसिजन कळवा सर. विकेट. सेव्हन्टीन 17 धावा धाव फलकावर झालेत. 17 ऑन बोर्ड. हो काय फटका खेळला यावेळेला. कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला उडवलंय आणि बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी. षटकार. आणखीन एक बॉल त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. पॉइंट मध्ये फिल्डर नाही आहेत, त्याचा फायदा उचललाय आणि हा बॉल देखील निघून जातोय 4 धावांसाठी. एक षटकार. आता आलाय चौकार. म्हणजेच काय धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची. 27 धावा धाव फलकावर झालेत.
आणखीन एक बॉल जाईल का मैदानाच्या बाहेर? यस, हा बॉल देखील निघून जातोय 6 धावांसाठी. षटकारांचा आता पाऊसच पडला जातोय मैदानात आणि या षटकाराच्या मदतीने आता मॅच मध्ये कमबॅक केले फलंदाजी करत असलेल्या संघाने. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 33 मॅच ऑन. आणखीन एक बॉल यावेळेला उडवलाय कव्हर क्षेत्रामध्ये. फिल्डर आहेत, बॉलला अडवलंय त्या ठिकाणी आणि दुसरी धाव देखील बघता बघता पूर्ण केली गेली आहे. धाव संख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावर 35 या आकड्यावर. 35 ऑन बोर्ड. 35 धावा धाव फलकावर झाल्या आहेत. आपटलेला बॉल होता, जागा शोधून काढली आहे आणि याही बॉलला पाठवलंय 4 धावांसाठी आणि या चौकाराच्या मदतीने आता हा सामना देखील फिनिश झालाय. सामना जिंकलाय टीम 14 कल्पेशी यांच्या संघाने. अभिनंदन टीम. नेक्स्ट मॅच आता आउट स्टेशनला सुरुवात केली जाईल. एक बाजूला जर आपण पाहिलं तर टीम 17 वर्सेस टीम 18 म्हणजे